नमस्कार, लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे। आमचे मुंबई प्रतिनिधी अमर सिंह पाटील यांचे बातमीपत्र पहा पुढील बातम्या। तुकाराम मुंढेचा दणका, शासकीय कार्यालयांतर्गत UDID कार्ड अनिवार्य, बोगस प्रमाणपत्रांधारका विरोधात कारवाई। राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये युनिक डिसॅबिलिटी ID UDID कार्ड सादर करणे 9 ऑक्टोबर 2025 पासून अनिवार्य करण्यात आले आहे। आरक्षण, पदोन्नती, शासकीय सवलती यांसाठी आता UDID कार्ड असणे बंधनकारक राहील। विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात अशी माहिती दिली। राज्यात काही ठिकाणी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचे प्रकार उघडकीस आल्यानंतर कठोर कारवाई सुरू आहे। सातारा 598 पैकी 78 जणांवर कारवाई। पुणे 428 मधील 46 जण निलंबित। लातूर 26 जण। यवतमाळ 21 कर्मचारी। नंदुरबार 2 कर्मचारी। सर्व प्रकरणे संबंधित विभागांकडे पाठविण्यात आली असून 3 महिन्यांत कारवाई करणे बंधनकारक करण्यात आले आहे। दिव्यांग प्रमाणपत्र बनावट देणाऱ्या व्यक्तींवर दिव्यांग अधिनियम 2026 च्या कलम 91 नुसार 2 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे। शासनाने शासकीय रुग्णालयांना आठवड्यात किमान 2 दिवस प्रमाणपत्र तपासणीसाठी राखीव ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत। अहिल्यानगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैश्विक दिव्यांग प्रणाली चा पासवर्ड चोरीला गेल्याची बाब समोर आली असून गंभीर चौकशी व कठोर कारवाई करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे। महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा दिव्यांग सक्षम अधिकाऱ्यांना सर्व स्तरावर तपासणी सुरू। जरी UDIDचे सर्व नियम हे केंद्र शासनाने निश्चित केले असल्याने राज्य सरकार स्वतंत्र बदल करू शकत नसले तरीही आवश्यक सूचना केंद्राकडे पाठविण्यात येतील असेही सांगण्यात आले। बनावट आणि बोगस UDID कार्ड देणारा स्व उपयोग करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचे बातमीपत्र। चॅनलला अपडेट राहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करा। धन्यवाद।